मित्रांनो, सध्या सोशल साईटवरती ना काही व्हिडिओ खूप साऱ्या प्रमाणात येत आहेत की गुप्त नवरात्री आहे, गुप्त नवरात्री आहे, या देवीचं आवाहन करा किंवा या देवीचं नामस्मरण करा, हा मंत्र म्हणा किंवा ट्रीटमेंट देतो असंही सांगून व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर त्याबद्दल मला सुद्धा तुम्हाला काही सांगायचं. आपण साधे लोक आहोत, अगदी गृहस्थाश्रमात राहणारे, आपल्या फॅमिलीसाठी काम करणारे आणि आपल्या फॅमिलीचा नेहमी विचार करणारे. तर आपल्यासाठी काही देवता आहेत, त्या खूप सुंदर आहेत, पण काही देवी आहेत ज्यांना तंत्रक्रियेसाठी वापर केला जातो किंवा तंत्र मंत्र किंवा आणखीन कुठल्या गोष्टीसाठी त्यांचा वापर केला जातो, त्यांना पावन केलं जातं. या सर्व देवी ज्या आहेत त्या आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही ह्या देवींची साधना करायला लागता, म्हणजे यूट्यूबला तर असे भरपूर सारे व्हिडिओज येतात की आता हा मंत्र घ्या किंवा ह्याचा ट्रीटमेंट घ्या, 10 महाविद्या मेन आहेत त्यांची माहिती देतात आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला मनात एक अट्रॅक्शन, आकर्षण निर्माण करतात. तर आपण सात्विक लोक आहोत, आपण परमेश्वराला मानतो. तर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की तुम्ही ही गुप्त नवरात्र जी आहे ती फार सुंदर गोष्ट आहे. आपल्या प्रत्येकाने थोडा तरी मंत्रजाप ह्या वेळेत करायला पाहिजे. 15 जुलैपासून 23 जुलै हा त्याचा काळ आहे आणि जेव्हा तुम्ही मा भगवतीचं नामस्मरण कराल, मा दुर्गेचं नामस्मरण कराल, माता महालक्ष्मी आहे, माता महासरस्वती आहे, माता पार्वती आहे, ह्यांचे जे सौम्य मंत्र आहे त्यांचं उच्चारण कराल तर त्याचं तुम्हाला खूप सारं फळ, म्हणजे बोलतात ना की बाकीच्या वेळी जर तुम्ही हा मंत्रोच्चार केला तर जर 1 पटीने तुमचं पावित्र्य वाढत असेल, साधना वाढत असेल, तर इथे 108% तुमची पवित्रता वाढते किंवा साधना वाढते. त्यामुळे ही गुप्त नवरात्र जी आहे ती प्रत्येकासाठीच इम्पॉर्टंट आहे. मग त्यांच्यासाठी काही वेगळी लोक आहेत किंवा तंत्र विद्या शिकणारे आहेत, मांत्रिक आहेत, तांत्रिक आहेत, त्यांच्यासाठीच ही इम्पॉर्टंट आहे असं नाही. आपल्यासारख्या सामान्य गृहिणींसाठी सुद्धा ही नवरात्र तेवढीच सुंदर आहे. कारण आपलं काम काय आहे, आपण आपलं कर्तव्य मेन काय असं की आपली फॅमिली सांभाळायचं, आपलं घर सांभाळायचं आणि त्यासाठी आपण खूप सारे कष्ट करतो. आणि हे जर तुम्ही एवढे कष्ट करताय ना मैत्रिणींनो, तर हे छोटंसं मंत्रजाप तुम्ही करत जा. हे कधी करायचं आहे तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा देवाची पूजा करता तेव्हा तुम्ही करू शकता, किंवा जर तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला तर संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हा तुम्ही हे मंत्रजाप करा. ओम दुर्गाय नमःचा मंत्र तुम्ही घेतलात तरी चालेल, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही घेतलात तरी चालेल, आणि ओम नमो शक्ती शिवाय हा महान जप तुम्ही घेतलात तरी चालेल. हां, मी काही कोणाची, म्हणजे मी एवढी मोठी गुरु नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला कुठला मंत्र देऊ नाही शकत. पण हे जे मंत्र आहेत हे फार पवित्र आहेत आणि हे प्रत्येक स्त्रीने करावे. इतके सुंदर आहेत, म्हणजे व्हायब्रेशन इतके छान आहेत की जेव्हा नवरात्रीत तुम्ही हे मंत्रजाप करता तेव्हा त्याचं पुण्य शतकोटीने वाढतं. त्यामुळे प्लीज मैत्रिणींनो, ह्या नवरात्रीत एका तरी मातेचं नामस्मरण करा आणि अख्खे 9 दिवस करा. 1 दिवस केला, दुसऱ्या दिवशी जर करायला नाही मिळालं तर तिसऱ्या दिवशी थोडं जास्त चॅन्टिंग त्याचं करा मंत्रजापाचं, आणि बघा नक्कीच काही ना काही चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतील. तर मग मैत्रिणींनो, करणार आहात ना नवरात्रीतलं हे व्रत, जशी आपण बाकीची व्रतं करतो, हे एक व्रत समजा आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या पतीच्या चांगल्या गोष्टींसाठी किंवा पतीसाठी, मुलांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी, ज्यांना ज्यांना तुम्ही स्वतःचे समजता त्या प्रत्येकासाठी मंत्र जाप. हरिओम. थँक्यू.